केलंय चालेल नक्की. चालेल हा. चालेल, थँक्यू. हा. देवी हा, एक रिक्वेस्ट होती. बालबोधचा बोला. काय होतंय, तुम्ही प्रश्न विचारला की सगळ्याच लेडीज किंवा जेंट्स कोण असेल ते सगळे एकदम बोलतात. बोलणार आहे, त्याच्यामुळे 2 मिनिट बोलणार आहे. 2 मिनिट थांबा, मी हा, बोलते त्याच्यावर. हा. चालेल चालेल. ओके पुढचा ओके ओके. शेवटचा पाठ आहे की प्रश्न विचारले ना तर कोणीतरी एकाने नाव सांगा आणि ज्याने नाव सांगितलंय फक्त त्यानेच बोला. सगळ्यांनी बोलू नका, नाहीतर फार गोंधळ उडतो आणि मग कुणाला काय चाललंय काहीच कळत नाही. तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आधी स्वतःला म्यूट करून घ्या. नेताई तुम्ही, हा, धन्यवाद. आता हा जो धडा आहे ना, हा बागेवर आहे, उपवनम. तर असं का झालं? अच्छा, तर इथे काही वाक्य आहेत. तर पहिलं वाक्य कोण वाचेल? भावनाताई तुम्ही वाचाल? हो, वाचते. तत्र हम्म एकम उपवनम अस्ति. ह्याचा अर्थ काय होईल? तिथे एक बगीचा आहे. बरोबर. आता इथे उपवनम हे नपुंसकलिंगी असल्यामुळे त्याचं विशेषण एक सुद्धा एकम झालेले आहे. नाहीतर जर पुल्लिंगी असेल तर एकह असं होतं. ओके ओके. हा, तर तत्र एकम उपवनम अस्ति म्हणजे तेथे एक बाग आहे. आता बगीचा दुसरं पण कोण? चालतं ना? काय ते? बगीचाही चालतं ना? बगीचाही चालतं, बागही चालतं. बगीचा हिंदीमध्ये म्हणतात, तेही चालतं. बाग. ओके ओके. हा. नेक्स्ट कोण वाचेल पुढचं वाक्य? मी पल्लवी वाचू का? पल्लवी ताई वाचा. अतीव सुंदरम तत् उपवनम. अतिशय हा, सुंदर आहे ते उपवन, ती बाग. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अतीव म्हणजे अतिशय. अतिशय. हो, बरोबर. पुढचं कोण वाचेल? तिसरं वाक्य दिलीप वाचतो मी. तत्र विविधः वाचा. वृक्षाः सन्ति. तिथे विविध प्रकारचे वृक्ष आहेत. हा, तिथे विविध आता हे वृक्षाः हे बहुवचन आहे बरं का. आणि वृक्षाः हे बहुवचन असल्यामुळे संती असं आलेलं आहे. बरोबर. जर एक वचन असतं तर अस्ति आलं असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचं वाक्य कोण वाचेल? अश्विनीताई वाचाल? राजश्री वाचू दे का? केचन पुष्पवृक्षाः सन्ति. हा. केचनचा अर्थ नाही कळला मला. केचन म्हणजे काही. ओके. काही फुलं झाडे आहेत. करेक्ट. ते हं. बागे म्हणजे बाग हे अध्यारूत आहे, तर हा बागेमध्ये हा. काही फुलाची झाडे आहेत, फुले झाडे ओके आहेत. ओके ओके, थँक्यू. ओके. आता ह्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स आहेत का या 4 वाक्यांमध्ये? नाही संती नाही. म्हणजे आहे का? संतीचा अर्थ आहेत. संती म्हणजे आहे. आहेत, बहुवचन. एक्सक्यूज मी अस्ति ताई, म्हणजे अस्ति आहे. अस्ति म्हणलं तरी आहे ना? अस्ति म्हणजे आहे, पण हे एक वचन. संती म्हणजे ओके, आहेत. आहेत. ओके. हा, बहुवचन. तिथं झाडे आहेत तेव्हा झाडे आहे असं म्हणत नाही आपण. बरोबर ना? आणि हो आता बरोबर. वृक्ष हा हो जे ताई, अनेक वचन जे राईट. आलेलं आहे ना, वृक्षा हा अनेक वचन आहे म्हणून संती आलेला बरं, आहे. मग आता ते सिंग्युलर असेल तर वृक्ष असं येणार वृक्ष ना? हो. बरोबर, अगदी बरोबर. वृक्ष हा अस्ति असेल जर सिंग्युलर असेल तर. हो, बरं बरं, थँक्यू. वेलकम.
पुढे जाऊया आपण आता. हो हो चालेल. हा, हे वाक्य कोण वाचेल? उषा किरणताई वाचाल. हो. केचन फलवृक्षाः सन्ति. अनुवाद करा. केचन फलवृक्षाः सन्ति. काही फळ झाडे आहेत. अगदी बरोबर. काही फळे झाडे आहेत. हे वृक्षाः म्हणजे हे पण बहुवचन असल्यामुळे आहेत असं आलेलं आहे. सन्ति. हा. संती. बरोबर. पुढे कोण वाचेल? कीर्तिताई वाचाल 6वं वाक्य. हो वाचते. तेषु फलानि पुष्पाणि च भवन्ति. हा, तेषु आता म्हणजे तेषु काय हे येईल? फल तेषु म्हणजे हे त्यांना तुम्हाला नवीन आहे शब्द हा. तेषु म्हणजे त्यावर. त्यावर फळ आणि फुलं पण आहेत. भवन्ति बरोबर म्हणजे आहेत, बरोबर. त्या त्या असतात. झाडांवर म्हणजे त्यावर हं. फळे आणि च म्हणजे आणि, तर फळे आणि फुले आहेत. ओके, थँक्यू. हा, 7वं वाक्य कोण वाचेल? मी वाचते, रोहिणी. वाचा. फलानी मधुराणी भवंती म्हणजे फळे गोड आहेत. हा, फळे गोड आहेत. अगदी बरोबर. किंवा गोड आहेत. इथे बरोबर. ताई इथे मधुराणी काय आलं? मधुर नाही आलं, आणि फलानी हे बहुवचन आहे. म्हणून मधुराणी त्यामुळे का? त्याचे विशेषण मधुर असताना ते मधुराणी होतं. फळे गोड आहेत. मधुराम हा, असतं ना? मधुरम हे एक वचनला येतं. बरं. पण फलम असेल तर ते मधुरम झालं असतं. ते बरं बरं बरं. फलानी बहुवचन असल्यामुळे ते विशेषण पण त्याचं मधुराणी असं होतं. बरं, थँक्यू. वेलकम. आता 8वं वाक्य कोण वाचेल? मी वाचते. हा, वाचा. आपलं नाव अहम गौरी भिडे. वृक्षेश माधुरी सांजेकर. अच्छा, वाचा. अहम वृक्षेषु जलम सिंचामी. मी झाडांना पाणी घालते. हा, घालते किंवा घालतो. मी झाडांना पाणी घालतो, घालते. अगदी बरोबर. इथे वृक्षेषु का आलं ताई? वृक्षेषु असं का आलं? वृक्षेषु म्हणजे हे झाडांवर यायला पाहिजे. हे सप्तमी बहुवचन म्हणजे झाडांवर आम्ही पाणी घालतो. मी झाडांवर किंवा झाडांना पाणी घालतो. मी वाचू का राजश्री? हा, वाचा. पुढचे वाक्य. तत्र 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 अनेके पक्षिणः म्हणजे तेथे अनेक पक्षी आहेत. आगच्छति म्हणजे येतात. तेथे तत्र अनेके पक्षिण आगच्छति जेथे अनेक पक्षी येतात. बरोबर. आगच्छन्ति. बरोबर. ते अनेक पक्षी असल्यामुळे त्याचं बहुवचन पक्षिणः असं होतं. कळलं? आता ह्या वाक्यांमध्ये 5 वाक्यांमध्ये काही डाऊट आहेत का? एक विचारू का? नाही. हा, विचारा. हा, मला एक पहिल्या दिवसापासून शंका आहे. ती विचारली पण होती, पण माझ्या लक्षात नाही कारण काय सांगितलं ते. बरेचशा शब्दांचे ना इकार आहेत ते ऱ्हस्व आहेत. ते मराठीमध्ये दीर्घ असतात बरेचसे, आणि याच्यामध्ये सगळेच्या सगळे जवळजवळ ऱ्हस्व असतात. संस्कृत मध्ये रूल्सच आहे की क्रीड मधलं क्री एक सोडलं एखाद दुसरे तर सगळे ऱ्हस्व येतात. अच्छा. हा, त्याला काही असं बाकी काही कारण नाही, असं आहेच, रूलच आहे म्हणून तसं नसतं. संस्कृतचे रूल्स आहेत तसे भाषेचे. बरोबर. बरं. हा, पण ह्या वाक्यामध्ये काही डाऊट मला? हो, आम्हाला असे वाक्य वृक्षेषु पक्षिणः असे वाक्य बनवता नाही येत आहेत ताई अजून. म्हणजे कुठं काय वापरायचं ते कळत नाहीये.
नाही, कसं आहे माहितीये का, तुम्ही सध्या एवढं डोक्याला त्रास करून घेऊ नका. जे आहेत वाक्य ना, कारण तुम्हाला जे परीक्षेला जरी आले तरी ह्यातलेच येणार आहे, तर तुम्ही ह्याचा आधी सराव करा. मग जसं जसं पुढे जाल ना, तसं तसं तुम्हाला विभक्तीप्रमाणे कळत जाईल की तुम्हाला ते कसे वापरायचे. बरोबर. त्यामुळे नाही, फक्त ह्याच्यामध्ये तेवढाच अभ्यास ते जे करा. पेपर दिलाय त्याच्यामधले काही वाक्य म्हणजे तिथे नेमकं सिंचामी वापरायचं का म्हणजे सिंचसी वापरायचं असं लक्षात नाही येत आहे. हा, त्याच्यासाठी 5वा धडा आहे ना, तो व्यवस्थित त्याचा सराव करायचा. बर. हो, कारण 5व्या ते धड्यामध्ये 5व्या हा धड्याचा अस्थि होतं सराव ना, ते घ्याय का? संती आहे ते अस्थि हा होतं, त्याचं अनेकवचन संती आहे, ते गेलं नव्हतं आधी हो असं. हा गेलंय की हा हे किंवा सगळं जे आहे ना, गेलंय एकवचन, बहुवचन ते आणि एक मध्यम वचन पुरुष, बहुवचन प्रथम मध्ये आहे की. पुरुष. ऐका, मधुराणी पण नव्हतं आधी. हा, नाही, मधुराणी पण नव्हतं, मधुराणी मधुर नाहीये. होतं. त्यामुळे त्यामुळे मी म्हणते की नाही, मधुराणी हे विशेषण आहे, अच्छा. पण भवंती हे आहे तुम्हाला हो, त्याच्यामध्ये. भू शब्द, भू आहे शब्द, भूच भवंती ना. बरोबर. भवच भवन. हा, भू भवतीचं भवंती बहुवचन मध्ये येतं. अच्छा. त्यामुळे तुम्ही फक्त हे वाचा, म्हणजे अर्थ समजून घ्या की ह्या वाक्याचा अर्थ म्हणजे ट्रान्सलेशन कसं होईल. आता त्याचा का आणि ते विचार नाही करायचा, फक्त आहे ते असं आहे ते वाचायचं. एक्झॅक्टली. पाठांतर नाही, करून पण ते ठेवायचं. लक्षातच येत नाहीये ना. का ते विचार करण्यापेक्षा लक्षात येत नाहीये. तुम्ही एवढं म्हणजे कसं आहे माहितीये का, जसं बाळ शिकतं सुरुवातीला ABCD, तसं तुम्ही शिकत गेला. जसं आहे तसं वाचायचं आणि ते समजून घ्यायचं, आणि त्याप्रमाणे मग तुम्ही पुढे जसं करत जसं जाल राहा. तसं तुम्हाला कळत जाईल की काय आहे हे. ठीक आहे. ओके. आता हा हे ताई, 10वे पेपर वाक्य मध्ये बघा. तिन्ही हा. हॅलो पेपर मध्ये जे दिले आहे ते अनुवाद करायला सांगितलंय, तर ते तिन्ही मध्ये करायचं काय? मराठी, हिंदी, इंग्लिश? आपली कुठली नाही, तुम्ही मातृभाषा असेल कुठल्या त्यात. कुठल्या भाषेमध्ये लिहिणार आहात? हिंदीमध्ये तर फक्त हिंदीमध्ये लिहायचं. संस्कृत मध्ये दिलाय तर ते मग हिंदी मध्ये लिहायचं का फक्त, की मराठीत लिहायचं? तुम्ही कुठल्या भाषेत तुम्ही आन्सर शीट लिहिणार आहात? उत्तर पत्रिका हा, मराठी की हिंदी? मराठी. मराठी मग लिहिणार फक्त आहे. मराठीमध्ये लिहायचं. हा, हो, तिथे मला वाटलं तिथे तिन्ही भाषेत प्रश्नपत्रिकेच्या लिहायचं. वरती लिहिलेलं आहे. प्रश्नपत्रिकेच्या वरती लिहिलेलं आहे कुठल्या भाषेत लिहायचं ते. तो ऑप्शन्स पण लिहिलेले आहेत त्यांनी. हो, पण आपली तुम्ही जी लँग्वेज प्रिफर कराल, भाषा, फक्त त्या भाषेमध्येच लिहायचं. एकतर मराठी, हिंदी किंवा इंग्लिश. एकच तिन्ही मध्ये भाषा लिहायची गरज वापरायची. नाहीये. एकच भाषा फॉर्म असली तर भरताना वापर. मराठीतच सांगितलं होतं आम्ही, तर मराठीतच लिहायला लागेल ना. बरोबर. काय? आता पुढचं वाक्य कोण वाचेल? सरिता ताई वाचाल? सरिता पाठक. हा, वाचते. हा, 16वर 12वर ना. 10व बालकाः 10व राहिलं 10व. आहे बघा. 10व का? 10व वाचा. प्रातः सायं च ते तत्र कुजन्ति. कसं आहे माहिती का, हे कसं वाचायचं? प्रातः सायं. अच्छा, प्रातः छान आलं सायं पाहिजे. च सायं च ते तत्र कुजन्ति. हे याचा अनुवाद कसा होईल? हा, मी सांगू? सांगा ना. हा, नाही, जे मी वाचतायत सांग. सरिता ताई त्यांनीच सांगू देत. त्यांना प्रयत्न करू द्या. कारण मी आत्ताच जॉईन झाले. काय म्हणता तुम्ही? अर्थ सांगू का? अच्छा, त्याचा अनुवाद, हा अर्थ सांगा ह्याचा. हा, सकाळी मी सांगू. आणि संध्याकाळी तिकडे किल्ली थांबा, प्लीज प्रॉम्प्टिंग करू नका. पूजन चालू आहे. नाही, सकाळी आणि संध्याकाळी ते तेथे पूजन करतात. पूजन करतात म्हणजे पक्षी. हो हो.
ठीक आहे हे ठीक आहे. बागेबद्दल चाललंय ना, तर बागेत हो. झाडावर जे पक्षी बसतात असं वाक्य आलेलं आहे आधी. नाही, मला थोडा उशीर झाला होता जॉईन व्हायला, अच्छा म्हणून अच्छा, ते काय लक्षात हरकत नाही. तर हे ते कुजंती म्हणजे किलबिलाट म्हणू काय शकतो का? ते हॅलो, कुजंती जे म्हणतो ना आपण, पूजन करतात ते अगदी तसंच लिहिलं आपण, त्याच्याऐवजी किलबिलाट करतात असं म्हणू शकतो. म्हणू शकता ना. तेच हो. चालेल, पण हे सोपं पडावं, लक्षात राहावं म्हणून तोच शब्द वापरलेला आहे इथे. हो हो हो. हे आपण शक्यतो मराठी जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपण कुजन हा शब्द वापरत नाही साधारणपणे, जरी आपल्याला बरोबर कळत आहे, असलं तरी. बरोबर आहे. गातात तुम्ही हा, राजश्रीताई तुम्ही वाचा आता. जना 11वं का? 11. जना उपवनेषु भ्रमणं गच्छन्ति. भ्रमणार्थम म्हणजे फिरण्यासाठी. कारण भ्रमणार्थम हा हे वाक्य, हे नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. लोक बागेत फिरण्यासाठी जातात. बरोबर, लोक बागेत फिरण्यासाठी जातात. अगदी बरोबर. ताई मी वाचू का 12वं? वाचा. ताई ते उपवनेषु का आलं? उपवनेषु म्हणजे बागेत. अनेक शू म्हणजे अनेक वचन आलं, शू घ्यायचं का? बागेत म्हणजे उपवनेषु. अच्छा. बालकाः तत्र क्रीडन्तु गच्छति. बालक. जरा जोरात वाचा. हे दिसायचं बंद झालं. बालकाः स्क्रीन दिसत नाही. मेन स्क्रीन बदललाय तो. नाही तोच आहे. नाही, उजव्या बाजूच दिसतंय फक्त. नाही जे ट्रान्सलेशन आहे ते दिसतंय. करा. मोबाईल मागे पुढे करून बघा. नाही, झालं. झालं. 12वं वाक्य मी वाचू का सुजाता? वाचू का? वाचा, पण बाकी सगळ्यांनी कृपया म्यूट करा. सुजाता वाचतीये. बालकाः तत्र क्रीडितुं गच्छन्ति. मुले तेथे खेळायला जातात. हा, क्रीडितुं म्हणजे खेळण्यासाठी. खेळण्यासाठी, अच्छा. हा, मुले, बालकाः म्हणजे मुले बहुवचन, तत्र म्हणजे तेथे, क्रीडितुं म्हणजे खेळण्यासाठी, गच्छन्ति म्हणजे जातात. ह्या 3 वाक्यांमध्ये काही डाऊट्स आहेत का? मी एक विचारतो, जसं मगाशी तुम्ही सांगितलं उपवनेषु म्हणजे बागेत, म्हणजे उपवन जे आहे ते नाऊन आहे, म्हणजे नाम आहे, आणि त्याचं जेव्हा प्रत्यय लागतो, त लागतो, तेव्हा ते उपवनेषु होतं, बरोबर ना? नाही, हे विभक्ती येते. आता तेच जसं मी प्रत्यय म्हटलं तसं प्रत्यय नाही, मला ते शब्द नाही आढळला. त्याला बागेत म्हणायचंय, म्हणून ते उपवनेषु आलं, बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर. आणि तसंच ते क्रीडितूत सुद्धा. क्रीडितूत हे वेगळं आहे, हे विभक्ती येत नाही. टेबल मधलं आहे, त्या टेबल मधलं. नाही, क्रीडितूचा बेसिक शब्द क्रीड असणार ना? काय? क्रीड हे क्रियापद आहे. हा, मग तुम्ही खेळण्यासाठी, असं खाण्यासाठी, बसण्यासाठी वगैरे आपण म्हणतो ना, हो, तसं हे प्रत्यय आहे, क्रीडितुम. हा, मग तसंच मला काय म्हणायचंय, म्हणजे जसं उपवनेषु आलं तसं इकडे क्रीडिशु होऊ शकत नाही. नाही. मग तुम्ही खेळण्यात असं म्हणावं लागेल. क्रीडिशु होतं, येत नाही, चुकीचं आहे. बरं. हा, खेळण्यासाठी आणि खेळायला पण बरोबर आहे ना? खेळायला पण खेळण्यासाठी. खेळायला योग्य नाही होत का? नाही, खेळण्यासाठी बरोबर आहे. म्हणजे 12मध्ये 2 क्रियापद आहेत, खेळण्यासाठी आणि जाणे. हा, बरोबर. क्रीडसी नाही होणार का? नाही,
ओके. हे वेदश्री एक संस्कृत टू मराठी तुम्हाला सॉरी संस्कृत मध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. तर पहिलं कोण वाचेल? मी मी वाचू वाचू कविता? कृष्णाताई वाचा. हा वाचते मॅम. पहिलं वाक्य आहे मुले ऐकायला येते ताई? हो येतं येतं. बाकीच्याने मुले कृपया बागेत म्यूट करा. मुले बागेत जातात. हा ह्याचं संस्कृत ट्रान्सलेशन करायचंय बरोबर. बरोबर बरोबर. बालक हा म्हणजे मी पहिल्यांदा ट्राय करते. एक तर मी क्लासच परवा जॉईन केला, 4-5 क्लास जॉईन झालेत, तरी ट्राय करते मी. मुले उद्यानम मुले नाही, बालक हा उद्यानम गच्छति सहा नाही, चौथे. मुले म्हणजे बालकाः येतं. हा बालकाः म्हटलं की मी. बालकाः बागेत उपवनम उद्यान. हा गच्छति. गच्छन्ति म्हणजे जातात, बहुवचन. गच्छन्ति म्हणजे बहुवचन. बरोबर सहा चौथेच म्हणजे मी वहा महा सी था तर ती तस अंती मधलं ना गच्छन्ति. बरोबर बरोबर. हा आता परत एकदा मी सांगते. बालकः उद्यानम गच्छन्ति. बालकः म्हणायचं नाही, बालकाः म्हणायचं. बालकाः उद्यानम गच्छन्ति. ओके ओके बरोबर ठीक आहे. बरोबर. हा चालेल. उपवनेषु पण म्हणता येते का? इथे बालका उपवनेषु. उपवनेषु पण चालेल. चालेल ना? हा पण बागेला ऍक्च्युली इथं बागेला पाहिजे होतं. बागेला जातात तर उद्यानम मध्ये द्वितीय आहे, त्यामुळे बागेला पाहिजे. पुढचं कोण वाचेल? माधुरी संजयकर वाचणार? मी वाचू ताई वासंती. वाचू का राजश्री? वाचा. ताई मी वाचू वासंती. काय म्हटलं ताई तुम्ही? उद्यानाला काय पाहिजे म्हटलं? उद्यानम म्हणजे बागेला. हा. बागेला. एकच जास्त तर उद्यान. उपवनम उद्यानम. बागेतला काय आहे मग? उपवनेषु येतं ऍक्च्युली. बागेत म्हणजे उपवनेषु बालकः उपवनेषु गच्छति. काय करा माहिती का, ह्याच्यात जे आहे हेच वापरा. पुढचं कोण वाचतंय वाक्य? वैशाली ते वाचणार होता ना? वासंती ताई. मी वाचू का राजश्री? हा तो तेथे खेळतो. हा सह तत्र क्रीडती. अगदी बरोबर. सह तत्र क्रीडती. बरोबर. पुढचं तिसरं कोण वाचेल? मी वाचू? हा वाचा. नाव काय आपलं? उषा किरण जोशी. हा वाचा. काय तो नाही खेळत? किम सह न क्रीडती. अगदी बरोबर. नाही काय म्हणजे किम, सह नाही म्हणजे न. नाहीच न क्रीडती. मा खेळती. मा चालेल ना ताई? मान म्हणजे नको. मा म्हणजे नको का? आज्ञार्थी आहे मा म्हणजे. मा म्हणजे आज्ञार्थी. आज्ञा देणं झालं ना. हा चौथं कोण वाचेल? मी वाचतो दिली. रमेश बागेत खेळतो. रमेशः उद्यानं क्रीडति. उद्याने क्रीडति. रमेशः बागेत म्हणजे उद्याने, खेळतो म्हणजे क्रीडती. इथं उपवन चालेल का ताई? उपवने पण येतं. चालेल ना? उपवने उद्याने दोन्ही चालतं. ताई आपण तिथे मुले बागेत जातात ना, बालकः उद्यानम गच्छन्ति असं लिहिलं तर तिथे पण बागेत असाच शब्द होता. आणि इथे पण रमेश बागेत खेळतो. रमेशः
उपवनम किंवा उद्यानम. इथं क्रीडती आहे. उद्यान नाही कसं काय झालं इथे? उद्यानही करायचं का मग? उद्याने म्हणजे ऍक्च्युली बागेत. आणि मग पहिल्या वाक्यामध्ये आपण उद्यानम असेल तर बागेला येतं, पण बागेत ओके असेल तर उद्याने येतं. काहीतरी एक चेंज करू शकता तुम्ही. पण मग पहिल्या वाक्यामध्ये बालक हा तिथे उद्याने म्हणायचं का उद्यानमच म्हणायचं? पहिलं कुठलं वाक्य वाक्यामध्ये? पहिलं आणि आत्ताचं वाक्य आहे ना मॅडम ताई, तिथे उद्याने मुले लिहा. बागेत उद्याने जातात. बरोबर आहे. उद्याने हे बरोबर आहे. पण मग पहिल्या पण वाक्यात तसंच होतं का? बालक हा उद्याने बालका गच्छन्ति असं. उद्यानम गच्छति. काय माहितीये का, तुम्ही लिहून घ्या उद्याने गच्छन्ति असंच लिहून घ्या, चालतं. अच्छा, मी कधी माझा काय प्रश्न होता की पहिल्या वाक्यात आपण उद्यानम लिहिलं आणि आत्ताच्या ह्या वाक्यामध्ये आपण उद्याने केलं, मग उद्यानम आणि उद्याने असं दोन बागेत या शब्दासाठी एकदा आपण उद्यानम. पहिल्यामध्ये काय उद्यान माहितीये करून का, घ्या. उद्यानम हे मिसप्रिंट झालेलं आहे, तर तुम्ही उद्याने असं लिहून घ्या. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा ओके. पुढचं वाक्य पाचवं कोण वाचेल? मी वाचते. कोण? नाव काय? अचला ताई. तिसरं कोण? मी वाचू का? अरे कोणाचं दुसऱ्यांना चान्स देऊ ना. अचला ताई तुम्ही वाचताय का? मी वाचू? कोण वाचणार आहे? सगळ्यांनी म्यूट करा जरा बघूया. तू कोठे खेळतोस? तुम्ही परत गोंधळ घालताय सगळ्यांनी एकत्र वाचून. देवी म्यूट तूच कर त्यांना आणि मग एकाला विचार. अचला ताई तुम्ही वाचा. तू कोठे खेळतोस? त्वम कुत्र क्रीडती. बरोबर. त्वम कुत्र क्रीडती. अगदी बरोबर. ह्याच्यात काही डाऊट्स आहेत का तुम्हाला? खेळतोस म्हटलं तर क्रीडसी लिहायचं का? हो, जिथं तू येतं तिथं क्रीडसी येतं. एक वचन असल्यामुळे नाही, ते म्हंटल ना तुम्हाला, तुम्ही पाचवा पाठ व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठं क्रीडसी लिहायचं, कुठं क्रीडती लिहायचं, हे कळेल. ठीक आहे. आता पुढचं वाक्य 6वं. गौरीताई तुम्ही वाचा. गौरीताई वाचणार का तुम्ही? तुम्ही म्यूट करा सगळ्यांनी स्वतःला आधी. कोणाचा तरी बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतोय. राजश्री ताईचा आवाज येतोय. कोण वाचणार आहे पुढचं वाक्य? कोणीतरी एकाने नाव घ्या आणि सुरू करा वाचायला. मी म्हणू का? मी वाचू. अहम तत् मी तेथे खेळत नाही. अहम तत्र न क्रीडामी. बरोबर, अगदी बरोबर. मी तेथे खेळत नाही. अहम तत्र न क्रीडामी. बरोबर आहे. भावनाताई तुम्ही पुढचं वाचाल. संध्याकाळी तू कुठे जातोस? संध्याकाळीला काय? सायंकाले. सायंकाले त्वम कुठे? नाही, लक्षात येत नाहीये. त्वम कुत्र गच्छामि गच्छसि. सायंकाले त्वम कुत्र गच्छसि. गच्छसि. हा, इथं अहम असेल तरच गच्छामी येतं. ओके ओके. त्वम कुत्र गच्छसि. हा, तो पुढचं कोण वाक्य वाचेल? अश्विनी ताई तुम्ही वाचा. जातो.
अश्विनी वाचणार आहात का तुम्ही? मी वाचते. सॉरी मी अनम्यूट होते. वाचते वाचा. अं, मी फिरण्यास जातो. फिरण्यासला काय म्हणतो पण भ्रमणार्थम गच्छति. गच्छामी सॉरी अहम भ्रमणम गच्छामी. भ्रमणार्थम भ्रमणार्थम गच्छामी. कळलं? हो हो. हा, पुढचं कोण वाचेल? 9वं. मी वाचते रोहिणी. फिरण्यास कोठे जातो? फिरण्यास कोठे जातोस? भ्रमणार्थम कुत्र गच्छसी. अगदी बरोबर. भ्रमणार्थम कुत्र गच्छसी. पण इथं गच्छसी म्हणजे कुठलं येतं? अहम येतं की त्वम येतं की सह येतं? त्वम येतात. बरोबर. त्वम 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 येतं. अगदी बरोबर. 10वं कोण वाचेल? वाचू. हा, वाचा. बागेत फिरायला जातो. म्हणजे मी असं धरायचं ना. बरोबर. अहम उपवनम भ्रमणम गच्छति. भ्रमणार्थ गच्छति. गच्छामी. काय अनेकदा म्हणा. गच्छामी गच्छामी. अहम आहे त्यामुळे गच्छामी येणार. हा, पूर्ण अनेकदा वाचा. म्हणा. बागेत फिरायला जातो. अहम भ्रमणार्थ उपवनम गच्छामी. भ्रमणार्थ नाही, भ्रमणार्थम. भ्रमणार्थम. ओके. उद्याने. उपवने भ्रमणार्थम गच्छामी. कळलं ना? उद्याने पण चालेल ना? अहम उद्याने भ्रमणार्थ गच्छामी. चालेल. म्हणजे बागेत घालायलाच पाहिजे शब्द उद्यान. हा, उद्याने किंवा उपवने हा, चालतं. आता पुढे जाऊया आपण. ह्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स आहेत, ते तुम्ही एकेकाने सांगा. हो. वाचा. राजश्रीताई तुम्ही वाचा. सांगा बरं. मला दिसतच नाही ते स्क्रीनवर. मग कुणाला दिसते? कोण वाचेल? मी वाचतो. मी वाचते. बालकः उद्याने गच्छति. हे दिसायला लागले. हा, बालकः उद्याने गच्छति. आणि त्याच्या पुढचं काय असेल? उद्याने का गच्छति. अगदी बरोबर. ह्याचा हे अनुवाद पण करा. मुलगा बागेत जातो. बागेत कोण जातो? बरोबर. आता फक्त 10 मिनिटं राहिलेली आहेत. हे जर संपत आलं तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट देईन. तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे हे वाक्य बनवायला किंवा फिल इन द ब्लँक जे पण आहे ते करायला, होमवर्क. पुढचं कोण वाचेल? ओके. मी वाचू. वाचा. दिसलं नाही. तत्र डॅश संती. तत्र वृक्षम सन्ति. वृक्षाणि सन्ति. वृक्षः. वृक्षाः सन्ति. हा, वृक्षाः सन्ति. हा बरोबर. तत्र वृक्षाः सन्ति. अनेक वचन. अगदी बरोबर. हा, तिसरं काय होईल? रमेश उद्यानम न गच्छन्ति. पुष्पवृक्षा केलं तरी चालेल का ताई? चालेल ना. तत्र पुष्पवृक्षाः सन्ति. बरोबर. पुष्पवृक्षाः, फलवृक्षाः. इथे एक वचन आहे ना. रमेशः उपवने न गच्छति. रमेश पाठशाला न गच्छन्ति. गच्छन्ति नाही, गच्छति. गच्छति. हा, रमेशः उपवने न गच्छति. उपवने येतं, विद्यालयम येतं, पाठशालाम येतं. काही लिहू शकता. चौथं काय होईल? चौथं दिसत नाही. कुठे गेलं चौथं?
डॅश उपवने सायंकाले क्रीडामी. अहम उपवने उपवने बालकः सायंकाले उपवने सायंकाले क्रीडामी. सगळ्यांनी वाचू नका हो ताई, कृपया एक एक करून क्रीडामी वाचा. म्हणजे मी वाचू. बालकः नाही. जोशी. बालकः बालकः उपवने सायंकाली काले क्रीडामी. क्रीडामी. नो, चुकीचं आहे. अहम क्रीडा नाही, अहम येणार. मी अहम वाचू का? अहम येते. मी अहम. क्रीडामी आहे. क्रीडामी म्हणजे क्रीडामी होते, अहम. अहम येणार. अहम उपवने सायंकाले क्रीडामी. बरोबर. मी पाचवं काय मी येईल? आहे त्यामुळे. अहम पाहिजे का ताई तिथे? सहपुत्र गच्छसी अहम येणार ना. हो. अहम अहम उपवने सायंकाली क्रीडामी. सहपुत्र गच्छसी. अस्ति. पाचवं सांगू का? मी ह्याचं सहपुत्र ऑप्शन करतेय. फक्त काही लोकच फक्त बोलतायत, बाकीचे सगळे गप्प आहेत. का बरं? कोणाला कळत नाहीये का? पाचवं सांगू का? सांगा. गच्छती. सह कुत्र गच्छति. बरोबर. सह पुत्र गच्छती. क्रीडती. अस्ति पण आहे. सहपुत्र अस्ति. कोणतेही क्रियापद झाले. हा, आता पुढचे. रामः डॅश जलम सिंचती. रामः उपवने जल सिंचती. जलम नाही. सिंचती. नाही बरोबर आहे का ताई? नाही. नाही नाही. पुष्पवृक्ष. पुष्पवृक्ष. एक मिनिट, एक मिनिट. शुभांगी ताई, आवाज बंद करा तुमचा. म्यूट करा. मी सांगू का? मी सांगू का? मी म्हणजे कोण? नाव सांगा मी सुभाष तुमचं. भट. भावना. भावना. सांगा सुभाषजी. हा. रामः स्वच्छ जलम सिंचती. नाही, रामः वृक्षेषु जलम सिंचती. हे तेच पाठात सांगणार. ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला हे वाक्य. रामः वृक्षेषु जलम सिंचती. जलम सिंचती म्हणजे झाडांवर पाणी घालतो. कोण वाचतंय? बागेत नाही चालणार का ताई तिथे? बागेत नाही म्हणत. एक तर बागेत कोणी फक्त पाणी घालत नाही, झाडांना पाणी घालतात. बागेत झाडांना म्हणावं लागेल ना. अहम गृहम गच्छामि. बरोबर. अहम गृहम गच्छामि, विद्यालयम गच्छामि, उपवने गच्छामि, काही येतं. ह्याचं वाक्य करायची आहेत ह्यांची. आता वेळ झाली आहे आपली. ह्याचे स्क्रीनशॉट पाठवते तुम्हाला. तुम्ही वाक्य बनवा आणि उद्याच्या पाठामध्ये सांगा मला कोणती कोणती वाक्य बनवली आहे ती. आणि उद्या तुमच्या जे काही शंका आहेत ते ह्याच्यावर ग्रुप